नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? 3 मागणी विश्लेषण प्रकरण बघत आहोत. 3 प्रकरण बघताना आपण 3 भाग बघितलेत. मागणीची संकल्पना, मागणीचे प्रकार, मागणीचे निर्धारक घटक, मागणीचा वक्र, मागणी वक्र डावीकडून उजवीकडे कसा जातो ते पण आपण बघितलं आहे. आपण आता भाग 4कडे वळणार आहोत. भाग 4मध्ये आपण गेल्या भागामध्ये जसं 3 भागामध्ये आपण काय बघितलं होतं की तक्ता मागणी पत्रक बघितलं होतं. आपण जसं आपण वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक बघितलं होतं तसंच आपल्याला हे मागणी पत्रक आपल्याला बघायचं आहे. मग मागणी पत्रकाचं आपल्याला विश्लेषण आपण गेल्या भागामध्ये बघितलं होतं, त्यालाच जोडून आपण आज मागणीची आकृती आपण बघणार आहोत. मागणीची आकृती बघताना आपल्याला तो तक्ता आठवणं फार गरजेचं आहे. तसंच मागणीची व्याख्या असणं फार गरजेचं आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढते, मागणी कमी होते. वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. हे जर तुमची व्याख्या सदर पाठ झाली असेल तर आपण भाग 4कडे वळत आहोत. मी तुमचीच मॅडम कल्पना पटेल, अर्थशास्त्र विभाग. तर आपण भाग 3ला सलग जॉईंट हा 4था भाग बघत आहोत मागणी विश्लेषणाचा. तर आकृतीत बघा, आकृती दर्शवलेली आहे आणि तक्ता दर्शवलेला आहे. थोडं रिमाइंड करा की तक्ता आपण गेल्या याच्यात बघितलेला तक्ता हा की श वस्तूची किंमत आणि श वस्तूची मागणी. मग श वस्तूची किंमत जेव्हा 50 रुपये असते तेव्हा मागणी माणूस काय करतो, 1 किलो करतो. 50 वरून मागणी 30 किलोची होते तर व्यक्ती काय करतो, 3 किलोची मागणी वाढवतो. समजा त्या 30 रुपयावरनं परत 10 रुपये किलो आंबे झाले तर तो माणूस किती किलोची मागणी करेल, 5. साहजिकच आहे, तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण काय करतो, वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढवतो आणि वस्तूची किंमत जेव्हा जास्त होते तेव्हा मागणी कमी होते. बघा, अर्थशास्त्राचा जी काही आकृती असते मी नेहमी तुम्हाला सांगते की 2च अक्षांमध्ये होते. अय अक्ष नेहमी उभा असतो आणि अक्ष काय असतो, आडवा असतो. मग इथं आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे हो, अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे तर अक्षावर काय दर्शवलेलं आहे, मागणी दर्शवलेली आहे. मग मागणीचा वक्र हा नेहमी वरून खाली येणारा असतो. पण तत्पूर्वी आपण आकृती कशी काढायची हे फार महत्त्वाचं आहे. मग काय करायचं, आकृती काढताना 2 अक्ष काढायचे आणि सगळ्यांचं सारखं माप घ्यायचं. खाली किलो घ्यायचे, 1 2 3 4 5 6, 5 किलो आहे पण 1 वाढवून घ्यायचा आणि इकडं आपली किंमत दर्शवलेली आहे 10 20 30 40 50. बघा, पहिल्या किलोला बरोबर 50 रुपये किलो जेव्हा आंबे असतात तेव्हा व्यक्ती काय करतो, 1च किलो मागवतो. दुसऱ्या वेळेस 40 2 30 3 20 4 आणि 10 5. म्हणजे इथं मागणी वक्र काय झाला आहे, पसरट. म्हणजे जसजशी किंमत कमी होत जाते तसतशी मागणी काय होते, वाढत जाते. म्हणून मागणी वक्र नेहमी वरून खाली येणारा असतो. म्हणजेच जसजशी किंमत वाढते तसतशी माणूस काय करतो, मागणी ही वाढवत जात असतो. हा नियम नेहमी लक्षात ठेवायचा की या नियमामध्ये आपलं स्वतःचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्यायचं की आपण बाजारात काय करतो, वस्तू महाग, आता सोनं महाग आहे. सोनं बघा, आजच्या सोन्याच्या 5200 झालेलं आहे. मग तेव्हा आपण सोन्याची मागणी वाढवू का हो, वाढवणार नाही. पण ज्यांना अत्यंत गरज असते ते लोक घेतातच. मग ते अपवादी लोक असतात. जसं समजा आता कोरोना व्हायरस आहे, कोरोनाला बचावासाठी आता सॅनिटायझरची किती मागणी वाढली, मास्कची मागणी वाढलेली आहे. त्यांच्या किमती वाढूनही आपण ती मागणी वाढवतो. म्हणजे त्या काळामध्ये त्या वस्तू अपवाद असतात. असंच या मागणीच्या नियमाला काय काय अपवाद आहे, काय त्याला चालत नाही. अपवाद म्हणजे काय, याला हे चालत नाही. जर ती वस्तू तुम्ही त्यामध्ये घेतली तर तो सिद्धांत खरा ठरत नाही. पहिला आहे गिफेनचा विरोधाभास. गिफेन हा एक शास्त्रज्ञाचं नाव आहे. तो शास्त्रज्ञ रॉबर्ट गिफेन या नावाने ओळखला जातो. मग रॉबर्ट गिफेन यांनी हा एक सिद्धांत मांडला आहे की ही वस्तू या काळामध्ये या सिद्धांताला चालत नाही. मग मागणीचे काही नियमांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की व्यक्ती काय करतो की जसजशी किंमत
कमी होते, काही काही वस्तू अशा असतात जशी किंमत कमी होते तशी तो मागणी वाढवत नाही. आणि आपला नियम काय सांगतो? किंमत कमी मागणी जास्त. पण गिफ्ट वस्तू ज्या असतात त्या वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. कारण हा सिद्धांत लागू करायचा असेल तर या वस्तू कशा असतात? कनिष्ठ प्रकारच्या वस्तू असतात. जसं बघा, रेशनचे तांदूळ किंवा गहू. अमेरिकेमध्ये ब्रेड असतो. ब्रेडच्या किंमत खूप कमी झाल्या, जर एखादा व्यक्ती ब्रेड खात असेल आणि ब्रेडच्या किमती कमी झाल्या तर तो अमेरिकेतला व्यक्ती काय करतो की माझा पैसा वाचतोय म्हणून तो चांगल्या प्रतीचं अन्न घेतो. म्हणून कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. जर रेशनच्या तांदूळाची किंमत कमी झाली तर माझे पैसे वाचतात. जिथं मला 4 किलो तांदूळ घ्यायचे असतील तर तिथं 6 किलो मिळत असतील. माझ्या त्याच पैशांमध्ये समजा 50 रुपयामध्ये मला 6 किलो तांदूळ मिळत असतील, पण मी काय करेल, फक्त 3च किलो तांदूळ घेईल आणि उरलेल्या 30 रुपयामध्ये मी काय करेल, चांगल्या प्रतीचा तांदूळ घेईल की आज मी बासमती तांदूळाची खिचडी खाऊन बघेल. असं म्हणजे हा नियम ज्या हलक्या प्रतीच्या वस्तू असतात त्यांच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणून रॉबर्ट गिफेन इंग्लंडच्या कनिष्ठ वस्तूंच्या दर्जाच्या बाबतीत त्यांनी हा सिद्धांत लागू केला आणि तो सिद्धांत खरा ठरला नाही. म्हणून ते म्हणतात की कनिष्ठ वस्तूंच्या बाबतीत जर वस्तूची किंमत कमी झाली तर त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. मग तुमच्यामध्ये काय होतं की 30 रुपये वाचतात ते, मग ते 30 रुपये आपण बासमती तांदूळ घेऊ. उच्च दर्जाच्या वस्तू म्हणजे मांस. मग तुम्ही काय करतात, म्हणजे इंग्लंडचे लोक काय करतात, ब्रेडऐवजी मांस खरेदी करतात. चांगल्या प्रतीच्या वस्तू ते खरेदी करतात. म्हणजे राहिलेल्या पैशांमध्ये ते काय करतात, चांगल्या वस्तू घ्यायचा प्रयत्न करतात. हा झाला पहिला अपवाद. दुसरा आहे मागणीच्या नियमाचा दुसरा अपवाद आहे प्रतिष्ठित वस्तू. मग तुम्ही कुणाला म्हणणार हो प्रतिष्ठित वस्तू? ज्या वस्तू खूप महाग असतात आणि ज्या वस्तू चैनीच्या वस्तू त्यांना म्हटलं जातं, तसंच त्या जीवनावश्यक वस्तू म्हणून गणल्या जात नाही, त्यांना प्रतिष्ठित वस्तू असं म्हणतात. जसं घरामध्ये AC, हाय लेवलचा TV, सोनं, या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजे आपला सिद्धांत काय सांगतो, किंमत कमी मागणी जास्त. पण या ज्या प्रतिष्ठेच्या वस्तू असतात, लोकांना प्रतिष्ठा दाखवायची असते, मर्सिडीज कार वगैरे, कारच्या किमती किती पण वाढल्या तरी पण लोक ती वस्तू घेतच असतात. काही काही लोकांना सोन्याच्या किमती वाढल्या तरी ते सोनं घेतातच. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की अर्थतज्ञ असं सांगतात की प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. वस्तू महागल्या तरी लोक घेतातच, कमी झाल्या तरी ते वस्तू घेतातच. तिसरा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्य म्हणजे काय की पुढं होणार आहे. आज साखरेचे भाव 30 रुपये किलो आहे. उद्या साखरेचे भाव समजा नाही, काल साखरेचे भाव 30 रुपये आहे आणि आज साखरेचे भाव 28 रुपये झाले. म्हणजे किंमत कमी झाली ना. मग जेव्हा 30 रुपये असते तेव्हा मी 5 किलो मागवते आणि 28 रुपये असताना मी 3च किलो मागवते. आपला सिद्धांत खरा ठरेल का? ठरणार नाही. नियम काय सांगतो, किंमत कमी. मग मी जेव्हा 5 किलो मागवते तेव्हा 7 किलो मागवायला पाहिजे. पण मी तसं करत नाही, कारण मला भविष्यकाळात असं वाटतं की 4 दिवसाने परत साखर 22 रुपये किलो होणार आहे. जे लोक भविष्यकालीन अंदाज करतात, आज किंमत वाढते किंवा घटते तरीसुद्धा ते मागणी वाढवत किंवा घटवत नाही. भविष्यकालीन वस्तूच्या किमतीच्या अंदाजाच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. पुढचा आहे किमतीचा आभास. मग किमतीचा अभ्यास कोणाला म्हणतात? आभास. अनेक वेळा उपभोक्ताला असं वाटतं की जास्त किमतीची वस्तू चांगल्या दर्जाची असते आणि कमी किमतीची वस्तू ही हलक्या दर्जाची असते. म्हणून जास्त किमतीच्या वस्तू म्हणजे आपला नियमाप्रमाणे की किंमत जास्त असली की मागणी कमी करायला पाहिजे. पण उपभोक्त्याला असं वाटतं की जेवढी किंमत जास्त तेवढी ती वस्तू हायफाय लेवलची असते, चांगल्या लेवलची असते. म्हणून तो किमतीच्या आभासामुळे वस्तूची किंमत वाढली तरी तो मागणी वाढवतच असतो. पुढचं आहे पाचवं अज्ञान. अज्ञानाच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. मग अज्ञान कुणाला म्हणतात हो? काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत देऊन देतो. काही काहींना माहिती नसतं. समजा अशिक्षित व्यक्ती असेल, त्याला माहिती नसतं की याची किंमत आज वाढलेली आहे. किंवा आता बघा, मी जर 15 दिवस बाजारात गेले नाही आणि 15 दिवसानंतर मी बाजारात गेले तर बाजारात किमती वाढलेल्या असतील.
कालच किमती वाढलेल्या असतील, पण मी 15 दिवसांनी गेले. जेव्हा मी 15 दिवसापूर्वी गेले होते तेव्हा साखर ही 30 रुपये होते आणि आता ती साखर समजा 32 रुपये किलो आहे, तरीसुद्धा मी साखर घेतेच, कारण मला माहिती नसतं. म्हणजे लोकांच्या अज्ञानामुळे सुद्धा किंवा न माहितीमुळे सुद्धा किंमत वाढूनही लोक मागणी वाढवतात किंवा किंमत कमी होऊनही मागणी वाढवत नाही. सवयीच्या वस्तू बघा, समोर चित्र दिलेलं आहे तुम्हाला. सवयीची वस्तू अशी आहे की ती किंमत वाढो अथवा घटो तरीसुद्धा लोक सोडत नाही. जसं बघा, समोर आहे तुमच्या विमलची पुडी, दारू, सिगारेट अशा वस्तूंच्या बाबतीत विमलची पुडी पूर्वी 1 रुपयाला मिळायची, आता तीच पुडी 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपयाला मिळते, तरी लोक खायचं सोडतात का हो? नाही. नियम आपला इथं लागू होणारच नाही, कारण नियम काय म्हणतो, किंमत जास्त मागणी कमी. पण लोक काय करतात, किंमत जास्त असली तरी सवयीच्या वस्तू अशा असतात, कितीही जरी किंमत वाढो अथवा घटो तरी तुम्हाला जी वस्तू लागेल ती वस्तू घ्यावीच लागते. म्हणजे सवयीच्या वस्तूंच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. अशा प्रकारे आपण हे सिद्धांताची अपवाद आपण बघितले. किती अपवाद बघितले आपण? 6 अपवाद बघितले. सगळ्यात मोठा अपवाद आपण बघितला गिफेनचा विरोधाभास, दुसरा होता प्रतिष्ठेची वस्तू, तिसरा होता भविष्यकालीन अंदाज, चौथा किमतीचा आभास, पाचवा अज्ञान, सवयीच्या वस्तू. अशा 6 वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. कळलं तुम्हाला? मग आज आपण काय काय बघितलं? मागणी नियमाची आकृती बघितली, मागणीच्या नियमाचे अपवाद बघितले. मग एवढे शिकल्यावर तुम्हाला स्वाध्याय देणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला स्वाध्याय करणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या भाग 4चा स्वाध्याय तुम्हाला मी वाचून दाखवते आणि तो करणं फार गरजेचं आहे. प्रश्न पहिला आहे, मागणी नियमाची आकृती रेखाटून ती स्पष्ट करा. दुसरा आहे, मागणीच्या नियमाचे कोणतेही 5 अपवाद तुम्ही लिहायचे आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, गिफेनचा विरोधाभास स्पष्ट करा. कळलं? आता पुढच्या 5व्या भागामध्ये त्वरित आपण घेणार आहोत की मागणीचं विचलन म्हणजे काय. धन्यवाद.